खरंच अपेक्षा काय असतात? शेतकरी नवरा नको असं असतं का? शेतकरी नवरा नको असं वाटतं? नाही असायला पाहिजे, पण तो प्रयोगशील असायला पाहिजे, वेगवेगळे प्रयोग करणारा असला पाहिजे, असं माझं मत आहे. अजून काय अपेक्षा असतात? तो निर्व्यसनी पण असायला पाहिजे. आणि कसं आहे की म्हणजे मेन म्हणजे सरकारनं शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिला तर शेतकऱ्याचे चांगले दिवस येतील आणि मग त्यानंतर मुली म्हणजे शेतकरी नवरा पाहिजे असं अपेक्षित करतील. कारण की जिथे शेतीचा खर्च जिथे शेतीचा खर्च 5 लाख येतो आणि उत्पन्न म्हणजे भाव त्याला 1 ते 2 लाख मिळतो आणि वार्षिक मग सगळ्या सहकुटुंबाला म्हणजे ते पुरत नाही. त्यामुळे मेन नकारात्मक भावना मुलींची तशी झाली आहे. जर नोकरदारापेक्षा म्हणजे शेतीच्या पिकाला जर भाव जास्त मिळाला आणि शेतकऱ्याचं उत्पन्न जर वाढलं तर नक्कीच मुली शेतकरी नवरा पाहिजे असं म्हणतील. आता जो मुद्दा उपस्थित केला काकांनी की एकत्रित कुटुंब नाही नको असं वाटतं, अशी खरंच परिस्थिती आहे का? नाही, एकत्रित कुटुंब असायलाच पाहिजे. कारण की सासू सासरे वृद्ध झालेले असतात, त्यांनी कुठे जायचं आणि घरामध्ये जे इतर म्हणजे सदस्य असतात, लहान असतात किंवा मोठे असतात, मग त्यांची सेवा मुलींनी केलीच पाहिजे. कारण की ते एक सून म्हणून किंवा त्या घरची गृहलक्ष्मी म्हणून ते तिचं कर्तव्य आणि जबाबदारी ठरते आणि ती जबाबदारी म्हणजे नाकारली नाही पाहिजे मुलींनी. अच्छा, नाकारली नाही पाहिजे मुलींनी. शेतकरी नवरा जर हवा असेल तर तो पहिला समजूतदार हवा, मला समजून घेणारा असा नवरा हवा मला. तुझा व्यवसाय समजून घेणारा जर शेतकरी नवरा असेल तर तुला चालणार आहे. तू हात वर केला होतास, ओके. कष्ट करण्याची आधी तर सवय असली पाहिजे. त्यामुळे शेतीमध्ये तर कष्ट भयानक दिसूनच येतात. आणि तसंही डॉक्टर म्हटल्यानंतर ही पेशा आमचा कष्ट करण्याचाच असतो. त्यामुळे तो कुठेतरी शेतीमध्ये पण कळून येतं की कष्ट काय असतं आणि कितपत असतं ते. नोकरीमध्ये पण देखील कष्ट करायचंच आहे, पण शेतीमध्ये जरा जास्त ताणतणाव वगैरे हे जास्त प्रमाणातच दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेतकरी नवरा असला पाहिजे तर तो प्रयोगशील असला पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे तो नवीन प्रयोग करून त्याचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल त्याकडे त्याने लक्ष दिलं तर. म्हणजे मुली तयार आहेत पण त्यांना प्रयोगशील शेतकरी नवरे हवेत. त्यांना 30 पारंपरिक शेती पुन्हा करणारे, तोच व्यवसाय जपणारे असे मुलगे त्यांना नकोत, ही त्यांची अपेक्षा. आणखी कोणाचा हात वर होता? ओके, येस. शेतकरी नवरा म्हणजे पहिले तर तो शिकलेला म्हणजे BSc ॲग्री असेल तो पण चालेल, किंवा शिकलेला म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आणि त्यांनी नंतर इंटरेस्ट घेतला शेतीमध्ये तो पण चालेल. पण आता जर समजा मी डॉक्टर आहे तर मी एक नवीन बिझनेस म्हणून सध्या ॲग्रो टुरिझम आपण काढलेला आहे, तर तशा टाईपचं आपण काढू शकतो. मला सांग, तुझ्या घरी शेती आहे? अच्छा, तू शेतकऱ्यांचीच मुलगी आहेस. हा, म्हणजे माझे पप्पा शेती पण करतात आणि त्यांना जॉब पण आहे. पण मला शेतीची आवड म्हणजे मी गावामध्ये जाते, 4-5 दिवस राहते, शेतीमध्ये जाते, शेतीमध्ये फिरते. त्यामुळे मला माहिती आहे की शेतीची आवड कशी असते म्हणून. आपण खरं तर